Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 8th standard, today we are going to learn a new story and today's story name is The Song of Songs means गाण्यांचे गाणे. Let's start. First paragraph. Slowly, gently, the exhausted musician laid his tanpura on the carpet. Slowly, gently, सावकाश आणि हळुवारपणे. The exhausted musician. Now what it mean by exhausted? Exhausted, the meaning of exhausted is given here. Tired. Means थकलेला, दमलेला. जो काही म्युझिशियन आहे, जो संगीतकार आहे, लेड हिज तनपुरा ऑन द कार्पेट. थकलेल्या, दमलेल्या त्या संगीतकाराने सावकाशपणे आणि हळुवारपणे आपला तनपुरा कार्पेट म्हणजे गालिच्यावर ठेवला. The exquisite strains of Rag Darbari still vibrated within the hall. The exquisite. Now what is by exquisite means very fine and pleasing means उत्कृष्ट. आता राग दरबारीच्या अप्रतिम सुरावटीचा नाद जो आहे तर तो अजूनही त्या दालनामध्ये घुमत होता. Emperor Akbar looked up, his eyes lit with admiration. आता अकबर बादशहाने वर पाहिले, त्याच्या डोळ्यात कौतुकाचे भाव जे आहेत तर ते तरळत होते. ॲडमायरेशन म्हणजे कौतुकाचे भाव जे आहेत तर त्याच्या डोळ्यामध्ये तरळत होते. वंडरफुल, ही सेड. सुपर, आय लिसन टू यू एव्हरी डे बट आय कांट सीम टू हॅव इनफ. आणि त्यावेळेला अकबर म्हटले अप्रतिम, वंडरफुल, अप्रतिम, सुपर, अतिउत्तम. आय लिसन टू यू एव्हरी डे. मी रोजच आपले गाणे ऐकतो. बट आय कांट सीम टू हॅव इनफ. पण तरीही माझे समाधान होत नाही. तानसेन बोर्ड इन सायलेंट ग्रॅटिट्यूड. आता जो काही तानसेन आहे, या तानसेनने ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञतेने आपली मान जी आहे तर ती बो केली, म्हणजे आपली मान खाली झुकवली. आय थिंक यू हॅव मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड सेड अकबर. आणि अकबर म्हणाला आय थिंक, मला असं वाटतं, यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड. या जगातील सर्वात सुंदर आवाज आपला आहे असे मला वाटते, असं अकबर म्हटला. नेक्स्ट पुढे बघा. बट आय डोंट शहेनशाह सेड तानसेन विथ अ स्माइल. परंतु हसून हा तानसेन म्हटला, पण मला तसे वाटत नाही शहेनशाह. देर इज समवन हू सिंग्स फार बेटर दॅन आय डू. माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सुंदर गाणारे कोणी आहे, असं हा तानसेन त्या अकबरला म्हटला. रिअली, खरंच आहे कोणीतरी. क्राईड डिसबिलिव्हिंग अकबर. आणि अविश्वासाने अकबर म्हटले. डिसबिलिव्हिंग म्हणजे अविश्वासाने अकबर जे आहे तर म्हटले खरंच. देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. तर मग त्याला माझ्या दरबारात गायला बोलावलेच पाहिजे. कॅन यू अरेंज इट. आपण ते घडवून आणू शकाल का. तानसेन शूक हिज हेड. तानसेनने आपली नकारार्थी मान हलवली. आय एम अफ्रेड ही विल नॉट कम सर. मला भीती वाटते सर, मला माफ करा सर, पण ते येणार नाहीत. ही विल नॉट कम, ते येणार नाही. व्हॉट, काय. नॉट इवन इफ ही हिअर्स दॅट द एम्परर हिमसेल्फ हॅज समन्ड हिम. काय,
व्हॉट? काय? नॉट इवन इफ ही हिअर्स दॅट द एम्परर हिमसेल्फ हॅज समन्ड हिम. बादशहाने स्वतः आमंत्रण दिले आहे हे समजल्यावरही ते येणार नाहीत. नाउ व्हॉट इज मीन बाय समन्ड? समन्ड मीन्स द मिनिंग ऑफ समन्ड इज गिवन हिअर कॉल्ड, म्हणजे बोलावणे. आपल्याला बादशहाने बोलावलेलं आहे, बादशहाने आमंत्रण दिलेलं आहे हे समजल्यावरही ते येणार नाहीत. नो, नॉट इवन देन. नाही, तरीही येणार नाही असं तानसेन अकबरला म्हटले. दिस रिप्लाय वुड हॅव एनरेज्ड एनी अदर एम्परर. या रिप्लायमुळे, या उत्तरामुळे दुसरा कुठलाही राजा असता तर त्या राजाला राग आला असता. एनरेज्ड. नाउ द मिनिंग ऑफ एनरेज्ड इज गिवन हिअर फिल्ड विथ अँगर, म्हणजे खूप राग येणे. एखाद्या राजाला खूप राग आला असता. बट अकबर वॉज डिफरंट. परंतु अकबर वेगळा होता. व्हेरी वेल उस्तादजी. फार छान उस्तादजी. सेड अकबर स्माइलिंग इनटू तानसेन्स हाफ स्केअर्ड आईज. फार छान उस्तादजी तानसेनच्या किंचित घाबरलेल्या डोळ्यात पाहून हसत तो म्हटला. हाफ स्केअर्ड म्हणजे किंचित घाबरलेले डोळे जे आहेत, तर त्या डोळ्यांकडे बघून तो म्हटला, इफ ही डझंट कम आय शॅल गो टू हिम माय सेल्फ. जर ते येणार नसतील तर मी स्वतः त्यांच्याकडे जाईन. विल यू टेक मी टू हिम. आपण मला त्यांच्याकडे घेऊन जाल का? ते जरी नाही आले तरी तुम्ही मला त्यांच्याकडे घेऊन जाल का? यस सर, प्रोव्हाइडेड यू डू नॉट कम ॲज द एम्परर ऑफ हिंदुस्तान. होय महाराज, जर आपण हिंदुस्तानचे बादशाह म्हणून येणार नसाल तर मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाईल. आय शॅल गो ॲज अ हंबल लव्हर ऑफ म्युझिक. आणि मग अकबर म्हटले, मी एक संगीताचा निस्सीम चाहता म्हणून येईल. आय शॅल गो ॲज अ हंबल लव्हर ऑफ म्युझिक. आपणास जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. संत हरिदास वॉज द मॅन तानसेन हॅड स्पोकन ऑफ. आता तानसेन ज्या व्यक्तीबद्दल बोलत होता ती व्यक्ती होती संत हरिदास. म्हणजे संत हरिदास यांच्याबद्दल हा तानसेन बोलत होता. He had been a Tansen's music teacher and he lived the austere life of a hermit. He had been Tansen's music teacher आणि ते तानसेनचे म्युझिक टीचर होते, म्हणजे संगीत शिक्षक होते. He had lived austere life of a hermit. Now what it mean by austere? Austere means simple. ते अगदी साधेपणाने जीवन जे आहे. हर्मिट, हर्मिट मीन्स एकांतवासामध्ये साधेपणाने ते आपलं जीवन व्यतीत करत होते. When Tansen and the emperor reached his hut, he was busy with his daily chores. आता जेव्हा तानसेन आणि एम्परर बादशाह त्याच्या हट मीन्स झोपडी जी आहे, त्यांची जी झोपडी आहे या झोपडीपर्यंत जाऊन पोहोचले. ही वॉज बिझी विथ हिज डेली चोर्स. त्यावेळेला ते आपल्या दैनंदिन कामामध्ये व्यस्त होते. When they asked him to sing, he smiled but said firmly, I am long past the age for singing. आणि ज्यावेळेला त्यांनी गाण्यासाठी विनंती करताच ते हसून पण ठामपणाने म्हटले, अगदी फर्मली म्हणजे ठामपणाने म्हटले, आय एम लॉंग पास्ट द एज फॉर सिंगिंग. माझे गाण्याचे वय केव्हाच उलटून गेले आहे, असं संत हरिदास त्यांना म्हटले. इवन हिज फेवरेट प्युपिल कुड नॉट परस्यूड हिम टू चेंज हिज माइंड. अगदी त्यांचा आवडता शिष्यही त्यांचे मन परस्यूड करू शकला नाही. Now what in by pursued? Pursued means try to convince. त्यांचे मन जे आहे तर ते मन वळवू शकला नाही.
Now, next. But तानसेन knew how to get around him. पण त्यांना कसे तयार करायचे हे तानसेनला बरोबर माहित होते, ठाऊक होते. He offered to sing before his guru. त्याने आपल्या गुरुसमोर स्वतःला गाण्याचा प्रस्ताव जो आहे तर तो ठेवला. And he made a deliberate mistake. आणि असा प्रस्ताव ठेवल्यानंतर त्याने गाताना मुद्दाम चूक केली. डेलिबरेट म्हणजे मुद्दामपणे त्याने मिस्टेक केली, म्हणजे चूक केली. दॅट्स नॉट राईट नोट, तानसेन क्राईड हिज टीचर अमेज्ड. तो सूर बरोबर नाही आहे तानसेन, त्याचे गुरु आश्चर्यचकित होऊन ओरडले. व्हॉट हॅपन टू यू, काय झालंय तुला, असं ते तानसेनवरती ओरडले. Tansen did not seem to understand his teacher and he made the same mistake again. आणि तानसेनने जणू काही आपल्याला आपल्या गुरुचे म्हणणे समजलेच नाही असं त्या ठिकाणी त्याने दाखवलं आणि त्याने पुन्हा तीच चूक केली. ही मेड द सेम मिस्टेक, पुन्हा तीच चूक जी आहे तर ती अगेन पुन्हा त्याने केली. Exasperated, Sant Haridas took the tanpura from Tansen's hand and sang the right note. Exasperated means irritated, angrily. आणि अतिशय संतापून, रागावून, वैतागून संत हरिदास यांनी तानसेनच्या हातामधून तो तनपुरा जो आहे तर तो आपल्या हातामध्ये घेतला आणि त्यांनी योग्य सूर जो आहे तर तो लावला. Then he went on to the next and next. आणि मग त्यापुढे त्यांनी आणखी पुढे ते गातच राहिले. The music spread across the forest like the first glimmer of dawn or the fragrance of jasmine. आणि त्यांचे सूर साऱ्या जंगलामध्ये, संपूर्ण अरण्यामध्ये चहूकडे स्प्रेड झाले. स्प्रेड म्हणजे पसरले. अक्रॉस द फॉरेस्ट लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन. आता डॉन म्हणजे पहाट. एखाद्या पहाटेच्या पहिल्या किरणासारखे किंवा जाईच्या फुलाच्या सुगंधाप्रमाणे ते सगळीकडे पसरले. फ्रॅग्रन्स म्हणजे सुगंध ऑफ जॅस्मिन म्हणजे जो काही जाईच्या फुलांचा सुगंध आहे त्याप्रमाणे ते सगळीकडे पसरले. बोथ अकबर अँड तानसेन लिसन टू हिम as if they were hypnotized, and the emperor realized that Tansen had spoken the truth. आता हे दोघही जण, तानसेन आणि अकबर, हे दोघही अगदी मोहिनी घातल्याप्रमाणे, हिप्नोटाइज्ड झाल्याप्रमाणे, अगदी मोहिनी घातल्याप्रमाणे भारावून ते ऐकत राहिले. आणि तानसेनच्या बोलण्यात खरोखर तथ्य होते हे अकबराच्या लक्षात आलं की तानसेन जे बोलत होता, ही हॅड स्पोकन द ट्रूथ, तो खरं बोलत होता. ही हॅड नॉट नोन दॅट अ म्युझिक कुड बी लाईक धिस. आणि संगीत असे असू शकते हे त्यांना माहीतच नव्हते. ही हॅड सर्टेनली नेव्हर हर्ड एनिथिंग लाईक इट बिफोर. कारण त्यांनी याच्या अगोदर अशा प्रकारचं संगीत कधीही ऐकलेलं नव्हतं. नाऊ नेक्स्ट. आता पुढे बघा. As they walked back, the emperor suddenly broke the silence to ask Tansen, "Why can't you sing like him, Ustadji?" As they walked back, आणि ते परत जात असताना the emperor suddenly broke the silence to ask Tansen. आणि बादशाहने शांततेचा भंग करीत अचानक तानसेनला विचारले, उस्तादजी, आपण त्यांच्यासारखे का गाऊ शकत नाही? तानसेन स्माइल्ड.
तानसेन हसला. शहेनशाह, आय सिंग ॲट युअर कमांड द कमांड ऑफ द एम्परर ऑफ हिंदुस्तान. शहेनशाह, मी आपल्या हुकुमावरून गातो. आपली जी काही कमांड आहे ना, आपला जो हुकूम आहे ना, त्या हुकुमावरून मी गातो. हिंदुस्तानच्या बादशहाच्या हुकुमावरून मी गातो. द कमांड ऑफ द एम्परर ऑफ हिंदुस्तान. बट गुरुजी सिंग्स फॉर वन हु इज द मास्टर ऑफ इव्हन किंग्स. पण गुरुजी राजांचाही जो स्वामी आहे त्याच्यासाठी गातात. कोण आहे तो? गॉड, देव, ईश्वर, या ईश्वरासाठी. हिज म्युझिक springs from the depth of his soul and free and unasked for. त्यांचे गाणे त्यांच्या अंतरात्म्यातून येते, मुक्तपणे, आणि ते पण स्वच्छंदीपणे येते. How can I expect my music to be so beautiful and divine? मी माझे गाणे त्यांच्याप्रमाणे सुंदर आणि दैवी असेल अशी अपेक्षा कशी करणार? नाव व्हॉट यू मीन बाय डिवाइन? डिवाइन मीन्स दैवी किंवा अलौकिक असेल अशी अपेक्षा कशी करणार? नाव द मिनिंग ऑफ डिवाइन इज गिवन हिअर. डिवाइन मीन्स ऑफ और लाईक गॉड, मीन्स दैवी शक्ती किंवा अलौकिक अशी शक्ती. अशा प्रकारे आज आपण द सॉन्ग ऑफ सॉंग्स ही जी काही स्टोरी आहे तर ती लर्न केली. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.